तर नाशिकच्या गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होतोय। नाशिकमध्ये गोदावरी नदीला पहिला पूर आलाय। नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या परिसरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली। व्यावसायिकांनी आपली दुकानं हलवलेली आहेत। जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये धुवाधार पाऊस झालेला आहे। 24 पैकी 17 धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। त्यामुळे नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। विशेषतः नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून तब्बल 87,000 क्युसेक पाणी जायकवाडीच्या दिशेने सोडलं जात आहे। जायकवाडीच्या पाणी साठ्यात त्यामुळे आणखी वाढ होणार आहे। अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, काय सध्याची नाशिकमधली स्थिती आणि तिथलं पाणी सोडल्यामुळे पुढे कशा पद्धतीने फटका बसू शकतो? प्रश्न आपण जर बघितलं तर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढलं होतं। मात्र नाशिकमध्ये पावसाने हजेरी लावली नव्हती आणि अखेर शनिवारी सायंकाळपासून धुवाधार असा पाऊस झाला। जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली होती आणि या पावसामुळे आधी जिल्ह्याचा धरणसाठा जो आहे तो 98%हून अधिक होता, जवळपास 90% एवढा होता आणि त्यानंतर हा पाऊस सुरू झाल्यामुळे 24 पैकी एकूण 17 धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। आपण बघितलं तर काल सायंकाळनंतर पावसाने विश्रांती घेतली होती, पावसाने उघडीपी घेतलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता हा विसर्ग देखील हळूहळू कमी केला जातोय। समोरची आपण सध्याची गोदावरी नदीची दृश्य बघत आहोत। गोदावरी नदीला पहिलाच पूर खरं तर आलेला आहे आणि यामुळे आजूबाजूची जी काही गावं आहेत, नदी काठची जी काही गावं आहेत तिथे देखील पाणी शिरायला सुरुवात झाली। ती चांदोरी, सायखेडा असेल, लाखलगाव असेल, या ठिकाणी अनेक शेतकरी असेल त्यांच्या शेतात पाणी गेलेलं आहे। त्यामुळे नागरिकांचं देखील नुकसान हे झालेलं आहे। यासोबतच आपण जर इतर धरणांची परिस्थिती बघितली तर दारणा असेल, तिकडे दिंडोरी तालुक्यातील पारखेड, करंजगाव, चितगाव अनेक धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे प्रशासन देखील सतर्क हे झालेले आहेत। कालच आपण बघितलं तर रात्री उशिरा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे नाशिकमध्ये दाखल झाले होते आणि त्यांनी होळकर पुलावरून गोदावरी नदीची पूरस्थिती जाणून घेतली। त्यांच्यासोबत महापालिका अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन पोलीस अधिकारी देखील होते। त्यांना देखील त्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। विशेष म्हणजे नाशिकचं हे जे काही पाणी आहे, गोदावरी आणि दारणा नदीचं पाणी पुढे नांदूर मधमेश्वर बंधाऱ्याला जाऊन ते मिळत असतं आणि तिथून जायकवाडीच्या दिशेने हे पाणी सोडलं जातं। सध्या आपण बघितलं तर जवळपास 80,000हून अधिक क्युसेकने पाणी हे पुढे जायकवाडीच्या दिशेने जात आहे। त्यामुळे एकंदरीतच जायकवाडीच्या धरण साठ्यामध्ये देखील पाण्याची मोठी आवक ही होतीये। एकंदरीतच आता जरी पाऊस थांबला असला तरी मात्र जर पुन्हा कारण आज देखील नाशिकला पावसाचा अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि एकंदरीत जर पुन्हा पाऊस सुरू झाला तर पुन्हा विसर्गामध्ये वाढ केली जाणार असल्यामुळे कुठेतरी नागरिकांनी खबरदारी घेणं हे देखील तेवढंच गरजेचं आहे। नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी प्रांजल। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी गोदावरी नदीची पूरस्थितीची पाहणी केली आहे। रात्री नाशिकमध्ये दाखल होत महापालिका, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांनी पाहणी केली। यंत्रणांनी सज्ज राहावं अशा सूचना यावेळेला महाजनांनी केल्या।